आणि आपण जो 7 दिवस जो कार्यक्रम केला आणि आला त्याबद्दल तुम्ही अभिमानात करता. विशेष म्हणजे निंबाळकर गुरुजींचं जे योग केंद्र आहे, मला वाटते मी त्या पुस्तकापासून बरीच स्फूर्ती घेऊन माझ्याकडे अजूनही पुस्तक आहे ज्या पुस्तकाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं होतं. प्रेसिडेंटच्या हातून त्यांचा सत्कार झाला होता. ते पुस्तक माझ्याकडे अजूनही आहे. आता तसं नंतर मग आम्ही पुस्तकावरूनच योगासन खरं म्हटलं. त्याच्यानंतर मग आमच्या ऑफिसमध्ये रिझर्व्ह बँकेमध्ये यायचे ते लोक शिकवायचे. सॅटर्डेला आम्हाला हाफ डे असायचा. आम्ही तिथून पण बऱ्याच योगासन केले. आता योगा म्हटलं तर खरं म्हटलं त्याचे 4 प्रकार आहेत. पहिले तुमची क्रिया, नंतर ब्रिदिंग एक्सरसाइज, स्ट्रेचिंग आणि नंतर योगाची आसनं. आसनं करणं योगा म्हणजे आपल्या वयाला जमेल की नाही सांगता येत नाही. आणि पद्मासन, पहिले मी पद्मासनात अर्धा एक तास बसायचं. आता नाही जमत. म्हणजे आता बॉडी तशी झालेली आहे. तरी पण मी खरं सांगतो, खोटं सांगतो, माझ्या बायकोला विचार मी दररोज 1 तास योगा करतो. दररोज 1 तास ब्रिदिंग एक्सरसाइज आणि सूर्यनमस्कार करून तुम्ही 6 ते 12 जेवढे जमेल तेवढे टाईम परमिट्स. तरी मी अशी विनंती करेन आपल्याला की आपण शिकलं म्हणजे तुम्ही कंटिन्युटी ठेवा. करायलाच पाहिजे. आपण 2 तास मॅडम बोलले ना, आपण जेवतो ना 2 टाईम, जरुरी आहे ना जेवण. तसं हे योगा पण जरुरी आहे. आणि एवढीच विनंती आहे सगळ्यांना, 7 दिवस कोर्स केला की झालं असं नका करू. जेवढे जमेल तेवढं. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की अर्धा तास जरी दिलं तरी बस आहे. इव्हिनिंगला किंवा सूर्याचं तुम्ही किरण पण घ्या. ऊन महत्त्वाची आहे. सगळ्या डी व्हिटॅमिन लोकांना मिळतं. आजकाल लोकांना डी व्हिटॅमिनची भयंकर आवश्यकता आहे. तर आपण कंटिन्युटी ठेवा. आणि संयोजकांनी जे चांगल्या प्रकारे आपल्याला शिकवलं, कारण त्यांना पण आमच्या सोसायटीतर्फे आम्ही धन्यवाद देतो. पुढे चालून कधी वेळ आली तर माझ्या मिसेसला पण पाठवेन मी. बाकी सगळ्यांना धन्यवाद.